पुढे आता नाशिकच्या बातमीकडे. नाशिकमधल्या बिऱ्हाड मोर्चेकरी राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत. मुंबईमध्ये राज ठाकरे यांची भेट घेत मागण्या पूर्ण करण्याची विनंती करणार आहेत. गेल्या 8 दिवसांपासून आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलकांनी ठिय्या मांडलाय. आदिवासी विकास मंत्री कोणतीही दखल घेत नसल्यानं आंदोलकांमध्ये नाराजी आहे. कायमस्वरूपी कामावरती रुजू करा यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. नाशिकमधले बिऱ्हाड मोर्चेकरी राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत. अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं. देवेंद्र, काय अधिक माहिती, नेमकं काय हे संपूर्ण प्रकरण? प्रज्ञा, गेल्या 8 दिवसापासून नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालय विभाग जे आहे त्याच्याबाहेर राज्यभरातील जे आदिवासी आश्रमशाळेत काम करणारे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, ते त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करतात आहे. आणि याच मागण्यांना घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आता हे सगळे कर्मचारी जे आहेत ते काही वेळामध्ये दाखल होणार आहेत. मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा, हा नेमका मुद्दा काय आहे आणि तुम्ही राज ठाकरेंसमोर काय मांडणार आहात? महाराष्ट्रातील आदिवासी जेवढे आश्रम आहेत त्या आश्रमामध्ये वर्ग 3चे 1917 शिक्षक आणि वर्ग 4चे 2200 कर्मचारी 1 ते 10 वर्षापासून नोकरी करत आहेत. अतिशय अत्यल्प मानधनावर नोकरी करत आहेत. मात्र आज म्हणजे महायुतीच्या सरकारने 30 कोटीचं जे टेंडर होतं त्याच्यामध्ये एवढ्यांचा पगार होत होता. मात्र आता 84 कोटीचा टेंडर काढून 54 कोटी रुपये हडप करण्याचा आणि यांना कामावून कमी करण्याचा डाव हे महायुती सरकार करत आहे. त्या विरोधामध्ये ते सर्व कर्मचारी नाशिकमध्ये आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहे. त्यांना जोपर्यंत न्याय मिळत ते तिथं बसणार. परंतु आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत. आम्हाला ते सर्व कर्मचारी भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला माननीय राज साहेबांची भेट घ्यायची, आम्हाला न्याय मिळावा. महाराष्ट्रात आम्हाला कोणी न्याय देत नाही, म्हणून आम्ही आज राज साहेबांना त्या कर्मचाऱ्यांना घेऊन आलेलो आहे. आदिवासी विभाग असेल किंवा आदिवासी मंत्री असतील, काय त्यांचं उत्तर या सगळ्या प्रश्नांचं? त्यांचं उत्तर आहे की माझं कोणीच काही करू शकत नाही, माझ्या मागे देवाजी आहेत, त्यामुळे मी कोणालाच घाबरत नाही, असं त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि 5 वर्ष मला मंत्रिपद देऊन कोणीच काढणार नाही, असे त्यांचे उद्गार आहेत. नक्कीच. तर आपण बघतोय कशा पद्धतीनं हे सगळेजण आता जमलेले